त्याला की नाही एक छोटंसं हे पण आलंय. एक मिनिट, पुरांना कसं दादागिरी करतो ना पिल्लाला त्या शेव, त्याला मग अचानक कुणा जेव्हा म्हणतात की त्याला ना चिवडा हवाय. किती हावरे आहेत ना आपण लाकडांसाठी. तर ही बघा चुलीतली राख काढले ते टाकते आता ह्या वेलींवरती. कारण आता सकाळी सकाळी बघा दव असतं ना, तर दवाचं पाणी असतं, त्याच्यामुळे मग राख टाकलेली ना त्या पानांना कशी चिपकते छानपैकी. त्याच्यामुळे कधी पण राख टाकायला घेतली का सकाळचीच घेते मी. कीड लागते ना, त्याच्यामुळे उपयोगी पडतं असं. आणि वेली बघा कशा सुटत चाललेत कलिंगडाच्या. मुळाशी पण टाकते पहिला आधी पानांना. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या लक्ष देऊन कराव्या लागतात, असं आहे ते. चिबूडची वेल बघा, पावसाळ्यामध्ये चिबूडची वेल धरते. आमच्याकडे बघा थंडीत धरलेली आहे. आता फळं धरतात की नाही काय माहीत नाही आहे. त्याला की नाही एक छोटंसं हे पण आलं आहे. एक मिनटं, हे बघा फूल बघा यायला सुरुवात झालेली आहे. धरलं तर इतका आनंद होईल ना आम्हाला, म्हणजे कलिंगडापेक्षा चिबूड बघून आम्हाला खूप असा आनंद होईल. बघू आता. चल पहिला चहा. पहिला चहा पाहिजे, देते जरा 5 मिनटं बसू दे. मी पण आता जरा 5 मिनटं जरा बसते, कारण थकली मी. जरा थकली म्हणजे जरासं काम केलं ना जरा रिलॅक्स होते. पक्ष्यांचा आवाज बघ, कुठला पक्षी ओरडतोय. ही बारकी पक्षी ते आपल्या घरटं बांधले ना ते लोक वरतात. दिसणार पण नाही तुला बघ. आता काय पुढचं प्लॅनिंग आजचं? आज मंगळवार आहे, बाजार दिवस आहे. आज बाजारात जायचं, बाकी काय. कसं करायचं बाजारचं? निघूया 11 वाजेपर्यंत आणि जाऊन येऊया. 11 वाजता निघायचं. चला मग पटापट मग आता आंघोळ पांघोळ करून घ्या, कपडा लत्ता धुवून निघूया मग. बघ चूल चांगली पेटवली ना मी आज. हां मी पण शिकले की नाही, मला यायला लागलं ना ते बोलते मी. चूल पेटवायला पहिला बारक्या काटक्या वापरायच्या, बाकी काय नाही. हा मग बारक्यात टाकल्या मी, शोधून शोधून घेतल्या तिकडच्या. कुणाला तर पाणी तापेल आता. बारक्या काटक्या टाकल्या की सगळं ते पडलं बघ इकडे. आता काय ते तोडले ना, वजन इकडे पडला त्याच्यात. सुकेल ना इकडे आड्याकडे पडेल. आता ह्या साईड तर तोडायला पाहिजे इकडचं. आता हे आज नाही पूर्ण साफ करणार, ठेवणार थोडं आहे तिथे 2-3 अजून ठोंबे आहेत. रोज रोज करायला ना हात दुखेल ना परत. अरे आता मी आज मंगळवार आहे ना, आज राहिला उद्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. लाईट लागतं 1 मिनटं. तर आता बाहेरचं आटपलं, म्हणजे घरातलं पण झालं आहे सगळं करून. आता नाश्ता बनवायला मी आलेली आहे घरामध्ये. कुणालचे बाबा आत्ताच आले राऊंड मारून, त्यांना चहा वगैरे दिला. भाग्याशिरू बघा आपले बसलेत, कुणाल त्याचं काम करते ऑफिसचं. आणि आता बाहेर पाणी वगैरे तापत ठेवलं आहे. आणि आज वार काय आहे? मंगळवार. मंगळवारचं म्हणजे बाजार आहे आज आमच्याकडे. जायचं आहे बाजारामध्ये 10:30 पावणे 11 दरम्यान निघायचं आहे. त्याच्यामुळे घरातलं जे आहे नाश्ता जेवण सगळं आता फटाफट करायला घ्यायचं. आणि बाकीचं पण घरातलं जे काम आहे ना, जितकं शक्य होईल तितकं मी करून घेणार आणि मग निघणार बाजारात जायला. आज जाणं गरजेचं आहे. थोडंसं ना घरातलं वाण सामान पण संपलं आहे. वाण सामान म्हणजे हे बघा, हे डाळी वगैरे आहेत ना, म्हणजे आता हे डब्यांमध्ये भरलेलं आहे ना, तितकंच आहे. आणि म्हणजे आणायचं, डाळ वगैरे संपायला आलेली आहे. म्हणजे संपायच्या आधी म्हटलं थोडंसं आणून ठेवते. डीमार्टला ना जायचं होतं, पण आत्ता सध्या वेळ नाही आहे. 5-6 दिवस तरी टाईम नाही कुणालच्या बाबांना. ते जरा बिझी आहेत, त्यांची बाहेरची थोडीशी कामं आहेत, त्याच्यामुळे डीमार्टला नाही जाऊ शकत. नाही तर सगळं जे सामान असतं ना, तुम्हाला माहिती आहे बघा, सगळं मी डीमार्टमधूनच आणते. एक 4-5 महिन्याचं एकदम आणून ठेवते, मग ते कसं बरं पडतं. पण कदाचित पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये जावं लागेलच, कारण हे असं थोडं थोडं आणायचं ते काय मला जमत नाही. म्हणजे एकदम भरून ठेवलं ना की असं घर पण भरल्यासारखं असतं आणि आपलं मन पण भरलेलं असतं, काही चिंता नसते. मग असं
की हे आणायचं आहे ते आणायचं आहे असं, म्हणजे असं स्टोअर करून ठेवावं लागतं. गावच्या ठिकाणी खूप गरजेचं असतं ते. एखादी वस्तू संपली का पटकन आपल्याला नाही जायला मिळतो. खूप असं म्हणजे कधी कधी ज्या म्हणजे संपलेल्या वस्तू असेल ना त्या वस्तूशिवाय मग सगळं असं मॅनेज करावं लागतं. लांब असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण बघू आता लवकरात लवकर डीमार्टला जायचा विचार आहे. म्हणजे कुणाच्या म्हणजे अगदी मी मागे लागलेली आहे. गेले 7-8 दिवस झाले ना सांगते डीमार्टला जायचं आहे, डीमार्टला जायचं आहे. घरातलं सामान आपलं संपत आलेलं आहे. म्हणजे आहे अजून काही पटकन असं संपेल असं नाही आहे. म्हणजे महिना आरामात जाईल इतकं सामान आहे. पण तरी पण म्हणजे माझी जी सवय आहे ते तुम्हाला मी सांगते की पूर्ण असं रिकामी होईपर्यंत मी थांबत नाही. म्हणजे महिनाभराचं सामान असेल त्याच्या आधीच जायचं आणि आणून भरून ठेवायचं. मग ते कसं बरं पडतं. मग असं आपलं मन शांत राहतं, आपलं डोकं शांत राहतं. असं कोण आलं गेलं का असं बरं पडतं. मग नाहीतर मग अशी चिंता लागून राहते. माणसं म्हणून घरात कमी असेल तर म्हटलं कसं सगळं मॅनेज करणं नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लांब असतं ना त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि डीमार्ट मला ना खूप असं बरं पडतं. आपल्या बजेटमध्ये सगळं सामान मिळतं. तर चला आता पटापट नाश्ता करून घेते आणि जेवणाचं बघू आता. विचारते कुणाला काय बनवायचं ते आणि त्या पद्धतीने सगळं करून घेते. हे बघा गुरांच्या मागे गेले दोघं जण वाघ्या शेरू. आवाज नाही आला त्यांचा. हां हे बघा हे बघा हे बघा हे मोठे शेरखान आहेत ना सगळ्यांना दादागिरी करायला. ते बघा आणि त्या गुरांच्या इथे बघा ते तुम्हाला बगळे दिसत आहेत त्यांच्या पाठीवरती असतात ते बसलेले. हां दोघं पण धावले त्या बगळ्यांच्या मागे पण. ते बघा बगळे कसे उडतात छान असे सफेद सफेद. हां एकच दिसतोय वाघ्या नाही दिसत आहे. वाघ्या पण आहे काय. हा बघा हे काय रे तुमची दादागिरी सगळ्यांना. हां गुरांना दादागिरी त्यांची. तो शेरू बघा शेरू धार. हं? दादागिरी दादागिरी ह्या दोघांची. तो बघा तो बघा. हा बघितला मी चाफा. तो बघ ना त्या गुरांना कसं दादागिरी करतो ना पिल्ल्याला त्या. शेरू बघ ना तो बघ तो बघ. आता हा पण जाईल ह्याच्या जोडीला. हा बघ ए हिरो ह्यांचं रोजचं असतं हे असं वाघ्या शेरूचं. हा बिचारा चालतोय हळूहळू. हां आजारी होता ना लहानपणी. अच्छा हां हां. आता हे काय ऐकणार नाही दोघं जण. ते नाही येणार लवकर आता. ते त्यात येतील गुरं गेली ना की येतील मग. ते आपल्या आपल्या वाटीला चरायला गेले की जातील ते. चला चल तू चहा दे ना मला गरम करून. चहा प्यायचा आहे. हा देते चला. चिरे लावतो आता. कसले लाकडांसाठी. ते लावून ठेवतो ना मग टाकता. हां चालेल. हां ते लाकडं ठेवायचे ते वर उचलून. आणि हा बघा कुणाल आपला कुणाल गाडीच्या आतमध्ये बसलाय काम करते. हा बघा दिसतोय काय. काय नाही. चला आता बागेतलं झालं आता घरातलं करूया. चिरेला आमचे नका उचलू एवढी ताकद लावू नका. हा हां तू बोललेलंच तिथंच. म्हणजे कसं ऊन पण लागेल लाकडांना. ओली लाकडं जरी आपण आणली ना तर सुकतील ना ऊन. आणि तिकडे ऊन छान येतं त्या साईडला. सर ते चिरे लावून घेत आहेत. नंतरला माच बनवायचं आहे. माच लाकडांसाठी. ही बघा लाकडं आता अशी जिकडे जिकडे पडलेली आहेत ना ती म्हटलं जागेवरती ठेवूया. नंतरला मग दुसरी लाकडं आणायला झाली का डायरेक्ट मग त्याच्यावरती टाकता येईल. मग तर त्यांना चहा देते पहिला. हळू उचला हळू जास्त नको 4-5 चिरे उचलायला लागतील. तर ही बघा इतकी फुलं ना मी आता बागेतून काढून घेतली. जास्वंदी आता कमी कमी बघा होत चाल. म्हणजे आता नाही जास्त फुलत आहे. हे एकच जास्वंदी होती. आणि पारिजात आणि कोरंटीची जी फुलं आहेत ना पिवळ्या रंगाची बघा ती कोरंटीची फुलं ती मात्र आता भरपूर फुलतात. आणि पारिजात. तर अशी बघा छान अशी फुलं आता काढलेत आपल्या देवासाठी. एक तर लाईट गेलंय त्या लाईटीचं काय करायचं आहे. तर हा बघा संध्याकाळचा चहा केला आहे आणि चहासोबत थोडासा चिवडा. आजची गंमत तुम्हाला मी सांगते. त्याला शेरू ये शेरूला आमच्या खाऊ हवा आहे म्हणून तो असं तोंड पाडून बसला आहे. हे घ्या चहा घ्या. डिशेस ट्रे पकड ह्याला घाल पहिला जरासा. तर तुम्हाला गंमत सांगते बाजाराची. म्हणजे सगळी तयारी केली मी जाण्यासाठी. घरातलं काम वगैरे सगळं अगदी वेळेमध्ये आटपून घेतलं.
म्हणजे 11:15 सगळं माझं काम झालं आणि म्हटलं चला आता निघायचं. तुम्ही बघा ड्रेस पण बघा मी थोडासा चेंज घातला ना, वेगळा आहे ना. आणि नंतरला मग अचानक कुणाला जेव्हा म्हणतात की त्यांना बाजारात 1-2 कामं पण आहेत, म्हणजे सरपंच वगैरे आहेत ना आमच्या इकडचे, त्यांना भेटायचं वगैरे असं काय म्हणायला लागले. त्याच्यामुळे नंतर मग मी कॅन्सल करून टाकलं, मी काय गेली नाही. कुणाला जेव्हा एकटेच गेले होते बाजारामध्ये, त्याच्यामुळे जे काही वाहन सामान वगैरे माझं आणायचं होतं ना थोडंसं, म्हणजे ग्रोसरीचं म्हणतात ना, डाळी वगैरे ते सगळं राहिलं आहे माझं आणायचं. भाजीपाला ते थोडासा घेऊन आलेले आहेत, ते आता ठेवलं आहे किचनमध्ये, ते तुम्हाला मी दाखवते नंतरला. आत्ता मी जरा संध्याकाळचा चहा पिऊन घेते आणि मग बाहेरचं काम बाकी आहे आपलं करायचं ते करायचं. चहाची पात गेले किती दिवस झाले सुकत ठेवले, म्हणजे कटिंग केलं ना तिथपासून ती सुकत ठेवलेली आहे आपल्या मागच्या पडवीमध्ये. अजून त्या जुड्या बांधायच्या बाकी आहेत, म्हणजे मी ना कैचीनी कापणार होती पण खूप वेळ गेला असता आणि हात पण माझे दुखले असते. त्याच्यामुळे जसंच ते पडलेले आहेत आता बसून बसून आहे ना थोड्याशा जुड्याना अशा बांधून घेते, म्हणजे देता येतील मग कोणाला तरी असं. आता इतकी चहाची पात काय आम्ही वापरू शकत नाही, आपल्याला कसं रोजच्यासाठी आहे ताजी चहाची पात हिरवीवाली. तुम्ही पण आलात जरा, वाघ्या शेरू दोघं पण आलेले आहेत. झोपेतनं उठलेत दोघं वाटता. त्याला काय नाही, त्याला शेरू बघा बसलाय. काय काम ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लाईट गेले हो आमच्याकडे, कंटाळा आलाय. अर्धा तास जरा लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे गरम पण थोडंसं होतंय. चहा हा बघा त्याला ना चिवडा हवाय. आपल्या भाग्याला काय नको असतं पण ह्याला सगळं हवं असतं. अगदी तुम्ही जे खाल ना त्या खाण्यासाठी तो असा बसलेला असतो, म्हणजे एवढंसं जरी दिलं ना तरी पण त्याला हवं असतं असं आहे. आता हा बघा, हा जो चिवडा घेतलेला ना तो त्याला हवाय खायला. असा आपला शेरू आहे आणि खातो, सगळं खातो तो. अगदी इडली डोसा तुम्ही द्याल ना ते सगळं खातो. हे जास्त नको तो, थोडं थोडं दे. चालू आता कुठे जातं आता? पाठी जरा ते खाम काढतो, झाडी तोडायला. कुठल्या साईडला जाणार होता? 2-3 हात चालून तोडणार ना, आतमध्ये घेऊन टाकतात हातावर ना. ती चहाची पात आहे ना जरा मला हलवून दे, मग मी ते बसून बसून जुड्या बांधते चहाच्या पातीच्या. ऐकलं? तर लाईट नाही, मग माझं काम घरामध्ये काय काम नाही होणार का इथे. चला मी पण जरा चहा पिऊन घेते, मग बाहेर जाऊया आपण. चहा टाकायचं, चहा टाक. ह्याला दे जरासा, शेरूला दे जरासा. हा लय दिला म्हणजे काय. मस्त असा वारा सुटला आहे. आमच्याकडे लाईट जरी गेलेली असली ना तरी पण असं बाहेर आलं ना तर इतकं छान वाटतं ना. छान असा वारा सुटलेला असतो, त्याच्यामुळे लाईटीची काही एवढी काही गरज भासत नाही. बाहेरचं आपलं जे अंगण आहे, हे जे आजूबाजूचा परिसर आहे ना तो सगळ्यात सुंदर आहे. तर तुम्हाला आता दाखवते कुणालचे बाबा, ते बघा समोर तुम्हाला दिसतंय काय, आड्याच्या बाहेर बघा. ते आता गेलेत तिकडची झाडी तोडायला. कालने ह्या साईडची तोडली होती, ह्या साईडची इकडची आपल्या आड्याच्या जवळची. आडा म्हणजे हे जे कुंपण घातलेलं आहे ना त्याला आडा म्हणतात. तो बघा हा शेरू पण आला. शेरू आपला ना लय हे आहे. वाघ्या ना आला, ऐकलं काय? वाघ्या बसलाय घरात आहे, शेरू आलाय ना. किती बघा, हे बघा किती हे रान वाढलेलं आहे. मला वाटतं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण हे असं सगळं जंगली झाडं सगळी वाढलेली आहेत. आणि आता काय होतं, म्हणजे जसजसं आता थंडी कमी होऊन जाईल ना, म्हणजे उन्हाळा चालू झाला ना की ते गुरं वगैरे येतात आणि मग आड्याजवळ आपले थांबतात. आणि मग ही केळीचे वगैरे झाडं आहेत ना ते पण खेचत बसणार. मग त्याच्यामुळे ही जी आड्याजवळची झाडं आहेत ना ते तोडावी लागतात. मग नाही तर गुरांना खूप हैराण करतात. मग आपलं मग काय ठेवणार नाही. मग माकडंसुद्धा मग ह्याच्यावरती चढून ना आतमध्ये शिरू शकतात. त्याच्यामुळे हे सगळं तोडून सगळं क्लीन करून टाकायचं असं आहे. ते बघा त्या साईडला गेले. ह्या सगळ्या गोष्टी कामही असतात, करायचे असतात, गरजेचे असतात. हा बघा इकडनं आला बोका, तू तिकडे होत असणार आहे. हे बघा इथे आहेत. हा मजबूत मजबूतच आहे तो. अरे ह्याच्यामध्ये काहीतरी घालायला लागेल.
हा बघा आमचा माच बघा, माच किती भरला, पाव टक्का भरलाय. ओली लाकडं तळाशी घातलेत सगळी आणि वरती सुकी लाकडं. किती हवरे आहेत ना आपण लाकडांसाठी. अवरे कशाला मग आता इथे राहतो गावी तर लाकडं नको. गावी मुंबईला राहतोय, मुंबईला काय म्हटलं जरा आपण असं हवरेपणा नाही करत आहे ना लाकडं जमवायला. आपल्याला कसं आपल्याला पाणी बिणी तापवायला घालत हवरेपणा आम्ही फक्त पाणी तापवतो चुलीवरती. जेवण आधीमध्ये कधीतरी काहीतरी बनवलं तर, नाही तसं चुलीवरती जास्त काही नसतं आपलं. नाही. म्हणजे कसं फक्त पाणी तापवण्यापुरती ही जी लाकडं आहेत ना, आम्ही जमा करायचं काम की नाही चालू केलेलं आहे. घरात कोण फॅमिली मेंबर आले हां, कधी कोण पाहुणे आले काय आलं तर बरं पडतं ना, आपण पाणी तापवायचं बरं आणि पडतं. मग वातावरण हमेशा गार असतं आपल्याकडे. हां, म्हणजे तुम्ही गरमी जरी आलात ना तरी पण सकाळचं वातावरण थंड असतं. बाकी एक 10च्या नंतर उन्हाळ्यामध्ये गरमी होते, पण सकाळचं वातावरण मात्र थंडगार असतं. आता आमच्याकडे लाईट गेलेली आहे, म्हणजे कालपासून आमच्याकडे लाईटीचं नाटकच चाललेलं आहे. कालच्या पण व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सांगितलं. आता पण लाईटीचे काहीतरी 3 का 4 वायरी काय तुटल्यात. म्हणजे फोन केले होते मगापासून 2-3 वेळा फोन लावले, तर काम तिकडे चालू आहे. जवळजवळ 2 तास झाले लाईट नाही आहे, त्याच्यामुळे सगळं काम अडून राहिलेलं आहे. म्हणून आम्ही हे बाहेरचं सगळं आता ना उरकून घेतलं. म्हटलं घरात तर काय करू शकत नाही, म्हटलं बाहेरचं तरी म्हटलं करूया. कुणालचं पण काम स्टॉप झाले कारण ते चार्जिंगच संपले लॅपटॉपची. तर आता काम म्हणजे लाईट आली का कामं परत चालू होईल त्याचं. मग असं आहे ते. पक्ष्यांचा आवाज बघा किती येतो ना. हा जो टायमिंग आहे ना संध्याकाळचा, इतकं सुंदर असतं ना वातावरण, पक्ष्यांचे आवाज विवाज छान असतात. तर तुम्हाला आता मी दाखवते बाजार. हे बघा, ही अशी भाजी आणलेली, सगळी एकत्र होती भाजी, ती आता सगळी वेगळी करून ठेवले. फ्लावर जरा स्वस्त मिळाला आहे त्याच्यामुळे कुणालच्या घेऊन आलेत. ह्यात लसूण आहे, मेथी, कांद्याची पात, काकडी आणि भरपूर सारी कोथिंबीर, जवळजवळ 3 जुड्या कोथिंबीर, टोमॅटो, हे कांदे आणि बघा बटाटे. तर हा सगळा आपला आजचा बाजार त्यांनी आणलेला आहे. आता हे सगळं मला ना आवरून ठेवायचं आहे. तर चला मग आता हा जो भाजीपाला आहे तो व्यवस्थित सगळा फ्रीजमध्ये भरून ठेवते आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी. म्हणजे अजून काय जेवण करायचं काही विचार नाही केलेला आहे. आता पटकन काहीतरी बेटा बनवून घेते. तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आज काही जास्त असं तुमच्याशी शेअर नाही करता आलं, पण असं खूप सारं प्लॅनिंग ना मी आज केलं होतं. म्हणजे कुणालच्या बाबांच्यासोबत बाहेर जायचं वगैरे, मार्केटमध्ये जायचं, असं सगळं प्लॅनिंग केलं होतं, पण ते सगळं फिसकटलं. म्हणजे असं होतं बघा कधी कधी, त्याच्यामुळे सोडून द्यायचं. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.